Hello friends, welcome to Pawar Sir's English speaking class. Today we are going to see some sentences for practice. Today's topic is kitchen related sentences. आज आपण स्वयंपाकघराशी संबंधित काही वाक्य बघणार आहोत. त्याचा तुम्ही देखील भरपूर सराव करायचा आहे. चला तर बघूया. पहिलं वाक्य आहे What should we cook today? What should we cook today? आज आपण स्वयंपाक काय करायचा? Let us go to the kitchen. चला स्वयंपाकघरात जाऊया. First clean the countertop. सर्वप्रथम किचन ओटा स्वच्छ करा. Turn on the gas cylinder. गॅस सिलेंडर चालू करा. I want to make potato curry. मला बटाट्याची भाजी बनवायची आहे. Chop the potatoes. बटाटे चिरा. Add potatoes to the pan to make the curry. भाजी बनवण्यासाठी बटाटे कढईत टाक. Add oil to the curry. भाजीत तेल टाक. Add salt to the curry. भाजीत मीठ टाक. Get the wheat flour. गव्हाचे पीठ घे. Knead the dough in a bowl. परातीत कणिक मळ. Take some water in a vessel. लोटीत थोडं पाणी घे. Chop the onions. कांदे चिरा. Prepare the garlic paste. लसणाची पेस्ट तयार करा. पुढचं वाक्य आहे Boil the water. पाणी उकळवून घे किंवा पाणी उकळवा. Knead the potatoes in a bowl. बटाटे परातीत मळा किंवा कुठल्याही भांड्यामध्ये आपण म्हणू शकतो. Roll the chapatis. पोळ्या लाट किंवा पोळी लाट. Clean the dishes. भांडी स्वच्छ कर. Gather all the ingredients. सगळे साहित्य घ्या. Flip the chapati. पोळी उलटव. पुढचं वाक्य आहे Turn on the gas. गॅस चालू कर. Pour water into the pot. पाणी भांड्यात टाक. Wash the rice. तांदूळ धुवून घे किंवा तांदूळ धुवा. Add the vegetable to the pan. भाजी कढईत टाका. Wait until the pan gets hot. कढई गरम होईपर्यंत थांबा. Heat the oil. तेल गरम करा. पुढचं वाक्य आहे Cover the pan with lid. कढई झाकणाने झाका. Taste a little to check the flavor. चव पाहण्यासाठी थोडे चाखा. Add tempering to the curry. भाजीला फोडणी द्या. Pass me the spice box. मसाल्याचा डबा दे बरं.
Take a big spoon from the rack to serve the curry. भाजी वाढायला पॅक करून एक मोठा चमचा घे. Crush the ginger. आले ठेच. Crush the peanuts. शेंगदाणे कूट. Clean the plates. ताटे स्वच्छ करा. The chapati is undercooked. पोळी कच्ची आहे. The chapati is overcooked. पोळी जळालेली आहे. Peel the garlic. लसूणची साल काढ. Thicken the chutney. चटणी घट्ट कर. पुढचं वाक्य आहे टेक आउट द फूड वेस्ट. खरकटे बाहेर टाक. सेट द टेबल. जेवणासाठी ताटे लावा. लिफ्ट द लीड. झाकण उचल. पुट द लीड बॅक ऑन. झाकण परत लाव. गेट द जार ऑफ शुगर. साखरची बरणी घे बरं. कीप अवे फ्रॉम द गॅस. गॅसपासून दूर राहा. आपण लहान मुलांना सांगतो कधी कधी. ट्रॅश इट. याला कचऱ्यात टाक. एखादी वस्तू असेल तेव्हा असं म्हणतो आपण. कवर अप द फूड. जेवण झाक. पुढचं वाक्य आहे द मिल्क हॅज गॉन ऑफ. दूध नासलेले आहे. पुढचं वाक्य आहे पुट द डिशेस ऑन डायनिंग टेबल. डिशेस म्हणजे खाद्यपदार्थ. खाण्याचे पदार्थ जेवणाच्या टेबलवर ठेव. पुढचं वाक्य आहे ईट युअर फील. पोट भरून खा. पुढचं आहे द फूड इज डेलिशियस. जेवण खूप स्वादिष्ट आहे. तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही देखील पुन्हा पुन्हा सराव करायला विसरू नका. हे वाक्य पुन्हा पुन्हा वाचा. ती तुमची तोंडी पाठ झाली पाहिजे आणि तुम्हाला प्रसंगानुसार वापरता आली पाहिजे. ठीक आहे. थँक्यू.